नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओला तुम्ही उदंड असा प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्याल. तर मित्रांनो, आज आपल्याला मराठी या विषयाबद्दल माहिती बघायची आहे. मराठी हा अतिशय महत्त्वाचा विषय स्पर्धा परीक्षेसाठी आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी हा 25 साठी किंवा 50 साठी विचारला जातो आणि मराठीमध्ये असणारं महत्त्वाचं टॉपिक आहे वर्णमाला व वर्णाचे प्रकार. यावर 2-3 ते मार्क्स आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. तर मित्रांनो, चला वर्णमाला व वर्णाचे प्रकार बघूया. तर वर्णमाला व वर्णाचे प्रकार बघितले तर मूळ मराठीमध्ये 48 वर्ण होते, तर आधुनिक मराठीमध्ये 52 वर्ण आलेले आहे. आधुनिक मराठीमध्ये 52 वर्ण आहेत. तर आता या वर्णमाला जी आहे याचे काही प्रकार पाडलेले आहेत. ते प्रकार आहे स्वर, दुसरा स्वरादी, तिसरा व्यंजन. आता स्वर जर आपल्याला बघायचा आहे तर स्वरामध्ये दीर्घ स्वर, ऱ्हस्व स्वर, संयुक्त स्वर असे प्रकार दिलेले आहेत. तरी मित्रांनो, आपल्याला ऱ्हस्व स्वर बघायचे आहे. आता ऱ्हस्व म्हणजे काय, तर ज्या स्वराचा उच्चार हा कमी कालावधीचा असतो, म्हणजेच आखूड असतो, त्याला आपण ऱ्हस्व स्वर म्हणू. आणि ऱ्हस्व स्वर अ, लहान ई, लहान उ, रू आणि लू असे 5 ऱ्हस्व स्वर आहेत. दीर्घ स्वर 3 आहेत आणि 3 आ, मोठा ई आणि मोठा उ. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये तिसरा स्वर आहे आपल्याला संयुक्त स्वर. हे 2 स्वरा मिळून बनलेले स्वर आहेत. तर यामध्ये ये, ऐ, ओ आणि औ असे 4 स्वर आहे. आणि इंग्रजीच्या संपर्कात आल्यामुळे 2 वर्ण आलेले आहेत, ज्यांना आपण आदत्य वर्ण असं म्हणतो. जे इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले आहेत ते आहे या आणि आ, हे 2 वर्ण आलेले आहेत. तर यामध्ये आपण व्यंजने, तर व्यंजनाला स्वरांत, परवर्ण किंवा हलंत असं म्हटलं जाते. 34 व्यंजने आहे. तर व्यंजनामध्येही स्पर्शव्यंजने, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, स्वतंत्र आणि संयुक्त व्यंजने असे प्रकार दिलेले आहेत. तर यामध्ये स्पर्शव्यंजने, तर स्पर्शव्यंजनामध्ये कठोर, मृदू, अनुनासिक असे प्रकार दिलेले आहेत. तर कठोर मध्ये क, ख, ग, घ, अंग, च, छ, ज, झ, अन, ट, ठ, ड, ढ, बाणाचा न, त, थ, द, ध, न, नळाचा, प, फ, ब, भ, म. तर याच्यामधले कठोर व्यंजने, मृदू व्यंजने आणि अनुनासिके. अनुनासिकेलाही आपण पर सवर्ण म्हटल्या जाते. त्यानंतर अर्धस्वर, स्वर आणि व्यंजन याची छटा आपल्याला पाहायला मिळते, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हटल्या जातात. तर अर्धस्वरला अंत्यस्थ सुद्धा म्हटल्या जाते. तर अर्धस्वर आपल्या जवळ 4 आहे आणि ते 4 आहे य, र, ल, व. त्यानंतर उष्मे, उष्मेला दुसरं नाव घर्षक सुद्धा दिलेलं आहे. तर श, क्ष आणि स असे 3 आहेत. महाप्राण, महाप्राण ह ह्या वर्णाचा उल्लेख महाप्राण म्हणून होतो. तसेच 14 महाप्राण आहेत. ज्या वर्णामध्ये इंग्रजी स्पेलिंग बनवताना यचा वापर केला जाते त्याला आपण महाप्राण म्हणतो. पण स हा अपवाद आहे, तो महाप्राण आहे, आणि च हा अल्पप्राण आहे.
हे दोन अपवादात्मक शब्द त्यामध्ये आहेत. स्वतंत्र ळ हा द्रविडियन मधून आलेला वर्ण आहे, तो आहे ळ. आता यामध्ये संयुक्त व्यंजने सुद्धा आहेत आणि संयुक्त व्यंजने आहे आपलं क्ष आणि ज्ञ. त्यानंतर र दंड नसणारा वर्ण आहे. र ला कंपित वर्ण सुद्धा म्हटल्या जाते आणि र आपण 4 प्रकारे लिहू शकतो. श आणि ज्ञ ला जर हलंत करून लिहिलं तर ते व्यंजन होतात आणि क्ष आणि ज्ञ ला जर हलंत करून न लिहिलं तर ते जोडाक्षरे होतात. मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे वर्णाची उच्चार स्थाने. आता वर्णाची उच्चार स्थाने, जो वर्ण आपण जिथून उच्चार करतो आणि मुखाच्या ज्या भागाला तो वर्ण स्पर्श करतो त्या भागाचं नाव आपण या वर्णाला दिलेलं आहे. तर वर्णाची उच्चार स्थाने आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये पहिला वर्ण आहे आपला कंठ्या. तर कंठ्या वर्णामध्ये स्वर कोणते येतात आणि व्यंजन कोणते येतात. तर कंठ्या वर्णामध्ये स्वर अ आणि आ हे 2 स्वर येतात. तर व्यंजन क, ख, ग, घ, अन आणि ह हे आपले त्यामध्ये व्यंजन येतात. तर तालव्यामध्ये वर्ण कोणता आहे, तर तालव्यामध्ये स्वर येते ई आणि ई, लहान ई व मोठा ई. तर व्यंजन कोणते येते यामध्ये, तर च, छ, ज, झ, न, य आणि क्ष, शाळेचा क्ष. तर मूर्धन्य हे एक आपल्या वर्णाच्या उच्चार स्थानाचं नाव आहे. तर मूर्धन्यमध्ये स्वर फक्त एकच येते रू आणि व्यंजन आहे ट, ठ, द, ढ, न, र, श आणि ळ हे आपले व्यंजन येतात मूर्धन्यमध्ये. त्यामध्ये दंत्यवर्ण आहे, जो दाताला स्पर्श करतो त्याला स्वर त्यामध्ये एकच आहे लू आणि हे आहे व्यंजन. तर व्यंजन कोणते आहे, त, थ, द, ध, न, ल आणि स हे आहे आपलेवाले दंत्यवर्ण. मग यामध्ये दंत तालव्य. आता दंत तालव्य कोणते आहे, तर च, छ, ज आणि झ हे 4 वर्ण दंत तालव्य आहे. याचा उच्चार दंत प्लस तालु या दोघांनी मिळून बनलेला एक वर्ण आहे. ओष्ठ्यवर्ण. ओष्ठ्यवर्णामध्ये प, फ, ब, भ आणि म. तो ओष्ठ्यामध्ये प, फ, ब, भ, म या व्यंजनांचा समावेश होतो. ओष्ठ्यवर्णामध्ये प, फ, ब, भ आणि म यांचा समावेश होतो. तर स्वर कोणते येते, तर स्वराचा विचार केला तर लहान उ व मोठा उ. लहान उ व मोठा उ हे 2 स्वर त्यामध्ये येत असतात. मग कंठ आणि तालव्य या दोघांनी मिळून स्पर्श करून बनलेला एक वर्ण आहे कंठ तालव्य. यामध्ये ये, ऐ आणि या याचा उच्चार होतो. आता आहे कंठोस्थ. ओ, औ आणि आ. ओ, औ आणि आ या वर्णाचा उच्चार यामध्ये होतो. हे स्वर आहे, हे सुद्धा स्वर आहे. दंतोष्ठ. दंतोष्ठ मध्ये एकच वर्ण दिलेला आहे
तो आहे व. या वर्णाचा उच्चार दंत अधिक ओष्ठ होतो. तर अशी वर्णाची उच्चारस्थाने दिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भाषा म्हणजे काय? तर भाषाचा हा एक आपल्याला संकल्पना विचारलेली आहे की भाषा म्हणजे काय. तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. विचार व्यक्त करण्याचे साधन, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. ते इथे विचार व्यक्त करण्याचं साधन. आता मराठी भाषा, मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत या भाषापासून विकसित झाली आहे. संस्कृत आणि प्राकृत ह्या दोन भाषेपासून मराठी भाषेचा विकास झालेला आहे. तर लिपी म्हणजे काय? तर लिपी ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. तर आपण ज्या खुणांनी लेखन करतो, ज्या खुणांनी आपण लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. तर देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे, महत्त्वाचा पॉइंट आहे, डावीकडून उजवीकडे लिहितात. मोडी लिपी आणि धावलिपी. देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, तेव्हा तिला मोडी लिपी किंवा धावलिपी म्हटल्या जात असे. देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, म्हणून तिला मोडी लिपी म्हटल्या जात असे. आणि मोडी लिपीलाच धावलिपी सुद्धा म्हटल्या जाईल. अक्षर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. अक्षरचाच अर्थ होते नष्ट न होणारे. अक्षर म्हणजे काय? तर नष्ट न होणारे. आता शब्द, शब्द म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा समूह. म्हणजेच ज्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर, जसे अंगद, अंगद, ठीक आहे, पतंग, याला काही अर्थ प्राप्त होते म्हणून त्याला आपण अक्षर म्हणजे शब्द म्हणतो. म्हणजेच ठराविक क्रमाने आलेला अक्षरांचा समूह. तर यामध्ये जर आपल्याला ग तंग प असं जर असतं तर हा शब्दाचा समूह आहे, परंतु याला काही अर्थ प्राप्त होत नाही. म्हणजेच हा अक्षरांचा समूह आहे, हा अक्षरांचा समूह आहे, पण याला कोणताही अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून शब्द म्हणजे ठराविक क्रमाने आलेला अक्षरांचा समूह, अर्थपूर्ण समूह. वाक्य पूर्ण अर्थाचे बोलणे, पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. वर्ण, वर्ण तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हटले जाते? वर्ण. त्या वर्णालाच ध्वनी रूपे सुद्धा म्हटल्या जाते. मित्रांनो, मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि याही व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद द्या व सर्व विद्यार्थी मित्रांना पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.